बळकट सशक्त आणि मजबूत होईल. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचं रोपट अजून खोलवर रुजत नाही, त्याला मजबूती मिळत नाही. याचं कारण तुमच्यासारखे शिलेदार, किल्लेदार, इमानदार, प्रामाणिक, कलावंत विदर्भ शाहीर कलाकार परिषद आजपर्यंत जोडून आहे आणि भविष्यात तुम्ही जोडून राहाल असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणूनच विदर्भ शाहीर कलाकार परिषद एक आता केवळ रोपट नाही तर एक वटवृक्ष झाले. आणि या वटवृक्षाची छाया आपल्याला सर्वांना इथे त्या छायेमध्ये आपल्याला वावरायचं, त्या छायेमध्ये आपल्याला काम करायचं. त्या छायेची ती छाया आपल्याला घ्यायची आहे. जी शांतता असते, छायेची शांतता, सुकून, समाधान जे असतं ते आपल्याला घ्यायचं आणि इतरांना सुद्धा द्यायचं आहे. ही विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची ख्याती आहे. आणि मला तरी वाटतं की नव्याने विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची इतिहास सांगायची काही गरज नाही आहे. काय कारण आज 20 वर्षापासून विदर्भ शाहीर कलाकार परिषद सातत्याने कलावंत करता रात्रंदिवस झटत आहे, काम करत आहे. आणि कलावंताच्या कामाकरताच विदर्भ शाहीर कलाकार परिषद ही सातत्याने कार्य आणि नुसतं कार्य करतच नाही, कार्य करून दाखवणं सुद्धा. याची पावती आपल्याला याची जी सिद्धता आहे ते तुम्हाला कळून चुकलं असेल की इतर संस्थेने काय केलं आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने काय केलं याची तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा मित्र. आम्ही असं सांगत नाही की विदर्भ शाहीर कलाकार परिषद हीच आमची एक मोठी संस्था आहे, हीच आमची एक सर्वोत्कृष्ट संस्था आहे आणि आम्हीच काम करतोय असं आम्ही सांगत नाही. याचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला करायचा आणि ते विचार तुम्हाला सत्सद्विक बुद्धीने तुम्हाला विचार करायचा आहे. सगळ्यांना बुद्धी आहे. आपल्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला विचार करायचा आहे की आपल्याला कोणती संस्था आपल्या हिताची आहे, कोणती संस्था आपल्या लाभाची आहे, कोणती संस्था आपल्या फायद्याची आहे, कोणती संस्था आपल्याला जे येणारे काम आहेत, येणाऱ्या अडचणी आहेत, कोण हे सोडवू शकते याचं तुम्हालाच ठरवायचं. आम्ही सांगत आम्ही तर विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने आज आमचा जो वारसा आहे, आमच्या वडिलांनी जो वारसा दिलेला आहे तो आम्ही समोर घेऊन आणि आम्ही संकल्प केला, निर्धार केला आहे, निश्चय केला आहे. विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने जो उचललेला लोककलेचा वारसा हा आम्ही शेवटपर्यंत आम्ही समोर घेऊन जाऊ आणि ते घेत राहू. हा आमचा संकल्प आहे. परंतु हे करत असताना आम्हाला तुमची सुद्धा साथ हवीच आहे. कारण आम्ही करायचं कुणाकरता करायचं कुणासाठी करायचं तर कलाकारांसाठीच करायचं आहे ना. मग कलाकार आपल्या सोबत असायला पाहिजे की नाही. कलाकार सोबत आहेत याची आम्हाला केव्हा ग्वाही मिळेल जेव्हा तुम्ही आमच्या खांद्याशी खांदा लावून राहाल, आमच्या पाठीशी पाठ देऊन राहाल, आमच्या हातात हात मिळवून राहाल, तेव्हा आम्हाला वाटेल की तुम्ही आमच्या सोबत आहात. आमचा विश्वास आहे ना तुम्ही ते सुद्धा तुम्ही सिद्ध करून दाखवला. याचा मला अभिमान आहे की या विदर्भातील जोही कलावंत असेल तो विदर्भ शाहीर कलाकार परिषदेसोबत निस्वार्थपणे निर्विवादपणे जुळलेला आहे. याचा मला अभिमान आणि त्याला करून चुकलं आहे की आता आम्हाला अशा अनेक संस्था येतील, अनेक संस्था जातील, पण विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने ठेवलेला ठेवा हा कुणी संस्था ठेवू शकणार नाही, कोणती संस्था ही पुढे नेऊ शकणार नाही. हे फक्त विदर्भ शाहीर कलाकार परिषद करू शकेल. यातून गमत मित्र, आजची ही आपली चर्चासत्र बैठक